रांगेत उभे राहिलेले आहेत कधीतरी, आता सगळे ऑनलाईन बसलेले आहेत, कोणीच रांगेत उभं नाहीये. म्हणजे या काळामध्ये ज्या गोष्टी शिकायला स्नेहाताई आपल्याला 10-10 वर्ष लागले, ते 10 मिनिटाची रील्स मुलांना शिकवून चाललेले, इतक्या फास्ट बदलतंय. आता मला सांगा, एक प्रश्न मला विचारायचा आहे, नोकियाचा मोबाईल किती जणांकडे आहे इथे बसलेल्या? आहे का नोकियाचा? नाहीये का? नाहीये. नोकियाला कळलंच नाही ना की भविष्यात अँड्रॉइड येणार आहे, व्हिडिओ येणार आहे, फेसबुक येणार आहे, इन्स्टा येणार आहे. अपडेट नाही केलं त्याने, म्हणून तो कालबाह्य झालेला आहे. अपडेट होणं गरजेचं आहे. जर नाही झाला तर आपण कालबाह्य होऊ. आलं? म्हणजे बघा, म्हणजे ही गोष्ट आत्ता नाही, अगदी पुरातन काळापासून, ताई अगदी वेदांपासून सांगून ठेवले की काले मृदुर्यो भवती काले भवती दारुणा ससाधनोती परमश्रेया विघ्नच्चपि तिष्ठती. काळानुसार स्वतःला जर बदल केला नाही तर तुम्ही संपुष्टात याल, पण काळानुसार स्वतःमध्ये बदल केले तर सगळ्या विघ्नांवर तरून जाण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. म्हणजे बघा, आपले पुरातन शास्त्रही सांगून गेले, फक्त आपल्याला अर्थ त्याचे, म्हणजे काय झाले ना, आमच्या संस्कृतीनं म्हणा किंवा आमच्या शिक्षण पद्धतीनं आम्हाला